त्या कवितेचं नाव आहे अस्थायी आणि अंतरा. अस्थायी आणि अंतरा. गाण्यात सुद्धा किंवा एखादा कवितेत सुद्धा अस्थायी आणि अंतरा असतो. तसा जीवनाला सुद्धा अस्थायी आणि अंतरा असतो. तो कसा बघूया आपण. स्वतःपासून स्वतःच दूर राहिल्यावर दुसरा जवळ येतो. स्वतःपासून स्वतःच दूर राहिल्यावर दुसरा जवळ येत नाही. स्वार्थाशिवाय जगणाऱ्याला परमार्थाची ओळख होते. स्वार्थाशिवाय जगणाऱ्याला परमार्थाची ओळख होत नाही. ज्याचा परिचय नाही त्याला परिसर असत नाही. ज्याचा परिचय नाही त्याला परिसर असत नाही. परिसराशिवाय जगणाऱ्याला संपर्काचं सुख मिळत नाही. ज्याचा परिचय नाही त्याला परिसर असत नाही. परिसराशिवाय जगणाऱ्याला संपर्काचं सुख मिळत नाही. संपर्काशिवाय संघर्षाचं गमक कळत नाही. संपर्काशिवाय संघर्षाचं गमक कळत नाही. आणि संघर्ष गमक कळल्याशिवाय जगाचा परामर्श घेता येत नाही. संघर्षाचा स्वार्थ जीवन हाच आहे. संघर्षाचा स्वार्थ जीवन हाच आहे. आणि जीवनाचा परामर्श संघर्ष हाच आहे. आणि जीवनाचा परामर्श संघर्ष हाच आहे. परामर्श आणि संघर्ष भिन्न नाही. परामर्श आणि संघर्ष भिन्न नाहीत. फक्त एक सहज घेतला जातो आणि दुसरा बळजबरीने लाभला जातो. बाल, तरुण, युवा, वृद्ध. बाल, तरुण, युवा, वृद्ध ही अस्थायी आहे. बाल, तरुण, युवा, वृद्ध ही अस्थायी आहे. तर पूर्ण कामत्व ही बढ़त आहे. तर पूर्ण कामत्व ही बढ़त आहे. अशा पूर्ण कामत्वाने आलेलं भाग्यमरण हा जीवनाचा अंतर आहे. अशा पूर्ण कामत्वाने आलेलं भाग्यमरण हा जीवनाचा अंतर आहे.